मनोज जरांगे पाटील आज पंढरपूर जिल्ह्यात पंढरपूर दौऱ्यावरती होते। त्यांनी तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतलं, तर ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आता थेट मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, फार उशिरा वेळ निवडला दर्शनाचा, दोन्ही पालखीचा आणि आता मंदिराचा? नाही, दर्शनाला आशीर्वाद घ्यायला पवित्र ठिकाणी या विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये कधीही भक्त आला तरी त्याला आशीर्वाद मिळतो। परंतु ज्या वारकरी संप्रदायाचे आम्ही शिष्य आहेत, इथं कोणाला त्रास होऊ नये, आपल्यामुळं एवढ्या मोठ्या वारकरी संप्रदायाची जी शिस्तीत वारी चालली त्याला आपण कधी गालबोट आपल्यामुळं लागलं नाही पाहिजे। कारण पोरांचं कसं राहतं की फोटो काढण्याच्या नादात किंवा भेटण्याच्या नादात वयोवृद्ध वारकरी असतात, माता माऊल्या असतात, त्यांना धक्का लागू नये, कोणी पडू नये, कोणाला इजा होऊ नये म्हणून दिवसाचं प्रशासनाचंही तसंच म्हणणं होतं की दिवसा येण्याऐवजी आपण जर रात्र घेतली तर बरं होईल। म्हणून आमच्या लक्षात आलं, म्हणून आम्ही विठुरायाच्या चरणी आत्ता नतमस्तक झालो रात्री येऊन। वारकऱ्यांना त्रास होऊ नये फक्त एवढाच उद्देश या पाठीमागचा होता। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। म्हणून आता विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालो, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि पुन्हा आता अंतरवालीकडे निघालो। दादा, रात्रीचा वेळ निवडला तुम्ही प्रशासनाच्या विनंतीवरून, मात्र क्राऊड या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळाला नाही आपल्याला, कारण तिन्ही ठिकाणी आपण पाहिलं मोठ्या संख्येने लोक जमले होते, त्यांना पूर्वसूचना नसताना देखील। शेवटी समाजाचं जनतेचं प्रेम आहे, माया आहे, त्यामुळे ते येत आहेत। म्हणून तर मी रात्रीचं निवडलं की नको, आपल्यामुळं कोणाला त्रास होता कामा नये। जर आपण वारकरी संप्रदायाला मानतो तर तिथल्या असणाऱ्या वारकऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे, कारण इथं एक शिस्त असते आणि ती शिस्त मोडली नाही पाहिजे। म्हणून रात्रीच्याला आलोत, विठ्ठल रुक्माई मातेचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि आता अंतरवालीकडे निघालो। दादा, दोन्ही पालखीचं दर्शन घेतलं, आता विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाले तुम्ही। नेमकं काय मागण्या तुम्ही मांडल्या देवाकडं, आणि खरं तर काय साकडं घातलं तुम्ही? मी फक्त या राज्यातला, या देशातला शेतकरी सुखी व्हावा, जनता सुखी व्हावी राज्यातली, एवढंच मागणं केलं, बाकी मात्र मागणं केलं नाही। मला आशीर्वाद, बळ, शक्ती सगळंच मिळालं विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यामुळे। दादा, महत्त्वाचा मुद्दा, मराठा आरक्षणावर काही मागितलं नाही तुम्ही विठुरायाकडं? नाही, आता देवांकडं किती वेळेस मागायचं, देणाऱ्याला सद्बुद्धीच येत नाही, त्याच्यामुळे त्यांना मी ठेप्याला आणतो। आता होईल असं वाटतंय विठ्ठल चरणी आल्यावर? विठुरायानं मला आशीर्वाद दिलाय, बळ दिलंय, शक्ती दिली, आता मी ठेप्याला आणतो त्यांना। ठीक। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह नजीर खान, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।